वार्तांकन रोखठोक बातमी। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी विरोधी योद्धे, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी व अन्य मान्यवर, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे। सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहितीबाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचा मापदंड ठरवण्याची प्रक्रिया आहे। आजपासून 15 मे 2026 पर्यंत स्वगणनेत सुरुवात होते, तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वजनगणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असं आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। जिल्हा वार्षिक योजना सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात 783 कोटी निधी मंजूर होता। या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामं घेण्यात आलेली असून 100% निधी खर्च झालाय। तर जिल्हा वार्षिक योजना सन 2026 ते 27 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 842 कोटी निधी मंजूर आहे। सदर निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामं हाती घेता येतील। सोलापूर वासियांचे विमानसेवा सुरू करण्याचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले असून सध्या मुंबई, गोवा या ठिकाणी विमानसेवा सुरू झाली असून नजीकच्या काळात तिरुपती, हैदराबाद व पुणे या सेवा सुरू होतील। सदर विमान सेवेमुळे सोलापूरमधील उद्योग व्यवसायास चालना मिळाली आहे। भविष्यामध्ये सोलापूर विमानतळामध्ये लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत वंदे मातरमचे गायन झाले, त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। त्यानंतर परेडचं पथ संचलन संपन्न झाले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक, पदक विजेत्या, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ही पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे। सदर जनगणना ही केवळ लोकसंख्या व अनुषंगिक माहिती बाबत नसून ती एक भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवण्याची प्रक्रिया आहे। आजपासून ते 15 मे 2026 पर्यंत स्वजनगणनेत सुरुवात होत आहे। तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वजनगणनेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।